अनेक सायटिशनमध्ये क्लिअर केलंय की समान गरज असणारी लोक एकत्र येतात. बरोबर. आणि मग समान गरज असणारी लोक भांडवल रूपाने पैसे एकत्र करतात आणि मोठ्या मोठा प्लॉट घेतात. त्या सरकारी जर मदत नसेल तर कुणी त्याचा सभासद होऊ शकतो, माझं घर ऑलरेडी असो वा नसो. अच्छा. पण सरकारी जर मदत असेल, तुम्हाला सरकारची जागा जर प्रपोज हाऊसिंग सोसायटी करता पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला ॲफिडेव्हिट द्यावं लागतं, मला घर नाहीये, 500 फुटाच्या आत कुठेही मला घर नाहीये. त्यामुळे अशा घर नसलेल्या लोकांकरता मग सरकार घर देतं. पण इथं मात्र तुम्हाला कुठल्याही सरकारचा जर मदत नको असेल, तुम्ही स्वतःहून स्वतः जर प्लॉट घेणार असाल मोठा, तर त्यामध्ये माझं घर असू द्या, माझं कुठं 2 घर असू द्या, मला त्या सोसायटीचं सभासद होता येतं. अच्छा. आणि मग मात्र ते पहिले जे असतात 10 लोक आलेले, 11 लोक, त्याला प्रवर्तक म्हणतो, फाउंडर. ते प्रवर्तक असतात, ते सोसायटी फॉर्म करतात नियोजित, त्याचं रजिस्ट्रेशन होतं. मग ते सभासद नियम, बायलॉज वगैरे ते बायलॉज तयार करतात, त्याला हवे तसे. पण ते बायलॉज कायद्याच्या कक्षेत बसतात का नाही हे बघायचं काम सहकार आयुक्तांचं. अच्छा. मग सहकार आयुक्त त्याला अप्रुव्हल देतो. मग एकदा अप्रुव्ड बायलॉज आले की ते भारतातल्या कुठल्याही एक्झिस्टंट कायद्याला व्हायोलेट करतात का हे पण तो सहकार आयुक्त बघत असतात. अच्छा, म्हणजे त्याची पण छाननी होते. तर अप्रुव्ड बायलॉ नुसारच, त्यातल्या अटी शर्तीनुसारच काम बघायचा अधिकार त्या सोसायटीच्या व्यवस्थापन समितीला असतो. खरं त्यामध्ये स्ट्रक्चर असं आहे, हे सगळे सभासद मालक आहेत, मालकानेच खरं काम बघितलं पाहिजे. बँक असू द्या, सहकारी संस्था. पण इतके सगळे मालक जर एका वेळी काम बघायला लागले तर कुठली संस्था चालणार नाही. म्हणून त्यांना मिळालेल्या अधिकारात ते मतदानाद्वारे आपल्यातली काही लोक निवडून देतात, त्यांना आपण संचालक म्हणतो. त्यांना सांगतात तुम्ही आमच्या सोसायटीचा कारभार बघा. तो कसा बघा, हे उपविधी जे फ्रेम केले त्या उपविधीनुसार तुम्ही काम बघा. त्यामुळे व्यवस्थापन समितीच्या माणसांनी त्या उपविधीनुसारच काम केलं पाहिजे.